नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिलू जिल्हापर्यंत. जवळपास सांगायचं झालं तर 18 तारखेपर्यंत सूर्यदर्शन चांगलं होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा. आता विभागावाईज सांगायचं झालं तर नेमकं सूर्यदर्शन कसं कसं होणार आहे तुम्हाला सांगतो. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये आता ना 14 पासून म्हणजे उद्या 14 ऑगस्ट पासून म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, त्याच्यानंतर नाशिक या भागामध्ये चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि चांगलं 22 तारखेपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. त्याच्यानंतर आपण काय करू, पूर्व विदर्भाकडे वळू. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकडे देखील उद्यापासून चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात. राज्यात एकंदरीत परिस्थिती झाली तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकडे चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील जवळपास 18 तारखेपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे. मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही काय करा, 18 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या शेतीची कामे करून घ्या, फवारण्या करून घ्या, खतं घालून घ्या, कारण की 18 तारखेच्या नंतर मराठवाड्याकडे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि परत एक सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर तुम्ही काय करा, 17 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे ऊसाचे कामे करून घ्या, कारण की सातारा, सांगली, सोलापूरकडे 18 तारखेला परत तिकडे पाऊस येणार आहे आणि जोराचा पाऊस असणार आहे आणि असा रिमझिम स्वरूपाचा पाऊस नसणार आहे, जोराचा पाऊस येणार आहे, विजेच्या कडकडाचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये 18 पासून चांगला पाऊस पडणार आहे. पण आता ह्या 3 दिवसामध्ये काय परिस्थिती राहणार आहे तर हे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो. म्हणजे आता म्हणजे आज आहे 13 ऑगस्ट, म्हणजे उद्या 14, 15, 16च्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर, तसेच अहमदपूर, त्याच्यानंतर नांदेड, त्याच्यानंतर सगरोळे, बिलोली, पुन्हा आदिलाबादच्या नंतर यवतमाळ, त्याच्यानंतर तसाच तो भागमध्ये ह्या भागामध्ये थोडाफार पाऊस राहणार आहे. म्हणजे ह्या 2-3 दिवसामध्ये तिकडल्या भागामध्ये पाऊस राहणार आहे. मराठवाड्यात देखील उघड असली पण तिकडल्या आदिलाबाद, सगरोळी त्या भागाकडे पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यात एकंदरीत परिस्थिती तर चांगलं 16 तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. परत सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये जवळपास आता जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर म्हणजे अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये म्हणजे उद्या 14 पासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. चांगलं 22 तारखेपर्यंत तिकडे सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर बुलढाणा, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, त्याच्यानंतर अहमदनगर या भागात, संगमनेर, मुंबई आणि कोकणात देखील ह्या 2-4 दिवसामध्ये सूर्यदर्शन चांगलं घडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा.